नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। आणि तुमचं स्वागत आहे बघा आपली सुरू असणारी समर्पण सिरीज, जी आपली डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे क्वेश्चन्स आणि त्याचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा स्वरूपाचं उत्तर आपलं असलं पाहिजे याच्यावरती आपण काय करतोय, दररोज चर्चा करतोय। बघा आज आपण पुन्हा एकदा जिओग्राफी या विषयातील एका महत्त्वाच्या टॉपिकवरती क्वेश्चन फॉर्म केलेला आहे, किंवा क्वेश्चन अशा स्वरूपाचा आहे। बघा एकंदरीत हे जे क्वेश्चन्स आहेत आगामी राज्यसेवा असेल किंवा यूपीएससीचे असेल, आता राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नसाठी तुम्हाला हे हेल्पफुल ठरणार आहेत की जे यूपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्हला क्वेश्चन पडले होते। प्रश्न आहे की नीलक्रांती, ज्याला आपण ब्लू रिव्हॉल्यूशन म्हणतो, त्याची व्याख्या करायची आहे आणि भारतातील मत्स्यपालन विकासासाठी समस्या आणि धोरणे स्पष्ट करायची आहेत। बघा हा मुद्दा आहे ब्लू रिव्हॉल्यूशनचा। ओके, आणि कधी कधी डिरेक्टली या प्रश्नातच या प्रश्नामध्ये अजून एक ऑब्जेक्टिव्ह वाल्यांचा प्रश्न आहे, ओके, एमसीक्यू पॅटर्न साठीचं, की ब्लू रिव्हॉल्यूशन कशाशी निगडीत आहे, नीलक्रांती, तर लगेच लक्षात येऊन जाईल मत्स्यपालनाशी निगडीत आहे, मुद्दा क्लिअर असेल। बघा आता याच्यामध्ये एकंदरीत प्रश्न तर तुमच्या लक्षात आला, ब्लू रिव्हॉल्यूशनचा आहे म्हणजेच काय, उद्योगधंदे आणि आर्थिक विकासाशी निगडीत असेल। नीलक्रांती मत्स्यपालन व्यवसाय, लोकस फोकस समजले तर याच्याशी अप्रोच आपल्या आन्सरचा कसा असला पाहिजे। बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण याच्यावरती चर्चा करतोय की इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन असलं पाहिजे। बघा आपल्याला प्रश्नात विचारले, व्याख्या विचारले नीलक्रांतीची किंवा ब्लू रिव्हॉल्यूशनची, बघा तर तुम्हाला काय करायचंय, त्या नीलक्रांतीबद्दल लिहायचंय किंवा त्याची डेफिनेशन लिहायची किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला नमूद करायचं आहे। ओके, ब्लू रिव्हॉल्यूशन किंवा नीलक्रांती कशाशी निगडीत असणार आहे ते। त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मेन बॉडीमध्ये लिहाल, उत्तराच्या मेन बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यपालन विकासात म्हणजे भारतातील जे मत्स्यपालन आहे, ओके, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या विकासाशी निगडीत समस्या असतील आणि भारत सरकारने त्याच्याशी निगडीत करायची कोणत्या प्रकारची धोरणं असली पाहिजेत, जेणेकरून मत्स्यपालन व्यवसायाला काय रे चालना मिळेल, बरोबर का। चलो बघूया आता या अनुषंगाने नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं कन्क्लुजन लिहायचं असतं। बघा इथं सुरुवातीला हा फक्त आपला स्टँडर्ड पॅटर्न असणार आहे क्वेश्चनचा, बरोबर आहे, लक्षात येते का, त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे। इथं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की मत्स्यपालनाशी निगडीत किंवा ब्लू रिव्हॉल्यूशनशी निगडीत काहीतरी मुद्दा असणार आहे। काय दिलंय बघा, ब्लू रिव्हॉल्यूशन जगातील मत्स्यपालन आणि हे बघा मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या जो शाश्वत विकास आहे किंवा नाविन्यपूर्ण विकास आहे याच्याशी संबंधित असणार आहे। हा मुद्दा याच्यात घेणं तुम्ही अनिवार्य आहे, कारण की मत्स्यपालन आलं म्हणजेच काय झालं, एकंदरीत आपण कुठे जातो रे, इकोसिस्टीम कडे जातोय, कोणत्या तर सागरी इकोसिस्टीम कडे आपण सरकतोय। हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। म्हणजेच काय, हे जे सागरी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमच्या आरोग्याचं रक्षण म्हणजे तिला कंझर्व करायचं आहे, तिच्या आरोग्याचं म्हणजे इकोसिस्टीम कंझर्व करायची आहे, तिचं रक्षण करायचं आहे। आणि सोबतच हे मासेमारी समुदाय आहे, या समुदायाच्या जीवनमानात सुधारणा करता आली पाहिजे। आणि सोबतच ही सी फूड जी आहे, या सी फूडच्या मागणीची पूर्तता सुद्धा करता आली पाहिजे। या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी म्हणजे सी फूडच्या मागणीची पूर्तता असेल किंवा मासेमारी करणारे जीव समुदाय असतील किंवा मत्स्यपालनावर अवलंबून असणारे उदरनिर्वाह करणाऱ्या जीवनमान असेल किंवा जमाती असतील, ओके, सोबतच हे सागरी इकोसिस्टीम या सगळ्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, ओके, ही जी ब्लू रिव्हॉल्यूशन घडून आली जगामध्ये, लक्षात आलं का, कोणत्या तर मत्स्यपालन आणि मत्स्यपालनाशी निगडीत असणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये। हा मुद्दा तुम्ही लिहिणं आयएमपी आहे। इथं तुमची काय होते, डेफिनेशन पूर्ण होते। आणि याच क्षेत्रामध्ये बघा, याच क्षेत्रामध्ये देशाची अन्न सुरक्षा आणि ग्रामीण जीवनमान असेल यामध्ये योगदान देण्याची प्रचंड क्षमता असते। बघा हे जे मत्स्यपालन व्यवसाय आहे, मत्स्यपालन व्यवसायाशी निगडीत हमखास तुम्हाला प्रश्न पाहायला मिळत असतो। बघूया, इंट्रोडक्शन झालं, आता मेन बॉडीमध्ये तुम्ही काय लिहिणार, डिरेक्टली आपण सुरुवात करणार की विकासाच्या समस्या कशाच्या, मत्स्यपालन व्यवसायाच्या भारतातील, त्याच्याशी मुद्दे असतील। बघा रेड पॉइंट मध्ये तुम्हाला मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन लिहायचं थोडंफार, ओके। हे हायलाइटेड पॉइंट जरी तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केले तरी पुष्कळ आहे, एवढं लक्षात ठेवा। फक्त पायाभूत सुविधांचा अभाव म्हणजे काय, पायाभूत सुविधा म्हणजे याच्यासाठी जे मत्स्यपालन व्यवसायासाठी लागणारी जी प्राथमिक आव्हानं आहेत, ती आव्हानं पार करण्यासाठी ज्या सुविधा लागतात, जसं की मत्स्य प्रक्रिया म्हणजे काय, मत्स्य बियाणे म्हणजे काय म्हणतात, सीड म्हणतात त्याला, बरोबर, प्रॉपर ब्रीडिंग कोणतं असलं पाहिजे याच्याशी असणारं नॉलेज की जे पायाभूत सुविधांमध्ये दिलं जातं, याच्या अभाव। उदाहरणार्थ बघा, मत्स्य शेतकऱ्यांना उत्पादनांचे उत्पादन विक्री करणे कठीण जातं,
का? तर या पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे, बरं आहे का? पुढे त्याच्यानंतर पतपुरवठा, म्हणजे हा व्यवसाय करणारे जे व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, मत्स्य शेती करणारे, त्यांना जे कर्ज दिलं जातं त्या कर्ज घेण्यासाठी त्यांना खूप काय म्हणतात वेळ लागतो किंवा ती प्रोसेस खूप किचकट आहे. म्हणजे त्यांना पतपुरवठा, पत म्हणजे पैशांचा पुरवठा त्यांना मर्यादित आहे. त्यामुळे काय रे, या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांचं किंवा माशांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय रे, त्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. हा मुद्दा कशाशी निगडीत आहे? विकासाच्या, म्हणजे या मत्स्यमारी व्यवसायाच्या विकासाच्या समस्यांमध्ये तुम्हाला इन्क्लूड होणार आहे. म्हणजे काय? पतपुरवठ्याचा अभाव मत्स्यपालन क्षेत्राच्या वाढीसाठी खूप मोठा अडथळा आहे. हा मुद्दा तुम्ही त्याच्यात लिहायचा आहे. बघा, मुद्दा लक्षात येत असेल. त्याच्यामध्ये टायटल्स खूप महत्वाचे आहेत, त्याला अंडरलाईन करा, बरोबर आहे का? पायाभूत सुविधा असतील, जसे की कोणतं मत्स्यबीज फार्म असेल, मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या सुविधा किंवा वाहतुकीचं नेटवर्क. बघा, पायाभूत सुविधांमध्ये वाहतुकीचं नेटवर्क येईल. या सर्व पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे भारतातील जो मत्स्य व्यवसाय तो काय करतो रे, काही गोष्टी अनुभव करतोय. निकृष्ट दर्जाचे मत्स्यबीज. ओके, बघा हे काय, मत्स्यबीजांची गुणवत्ता भारतातील बऱ्यापैकी कमी खालावलेली आहे. त्यामुळे त्याचं काय रे, या मत्स्य व्यवसायामध्ये जे प्रोडक्शन जे माशांचं आहे त्याचा मृत्यू दर कसा जास्त आहे. ओके, आणि कमी वाढीचा दर आहे. वाढीचा दर कसा असणार? कमी. योग्य प्रजनन असेल किंवा योग्य निवड तंत्राचा अभाव असल्यामुळे सुद्धा कमी दर्जाचे मत्स्यबीज भारतात मिळतात. हा मुद्दा महत्वाचा. कोणता? निकृष्ट दर्जाचे मत्स्यबीज. ओके, पुढे पाण्याची कमतरता. बरं आहे का? भारतातील मत्स्यपालन क्षेत्रासाठी जी पाण्याची कमतरता हे सुद्धा एक मोठ्या प्रकारचं आव्हान असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मग माशांच्या वाढीसाठी बाबा, फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की मासेमारीसाठी कशा प्रकारचं वातावरण लागतं, की ओशन करंट सुद्धा याच्यासाठी महत्वाचे आहेत, की जिथं शीतप्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र येतात अशा जंक्शन पॉइंटमध्ये माशांचं प्रमाण मुबलक असतं. त्यांच्यासाठी आहार तिथं मुबलक प्रमाणात असतो, त्यामुळे तिथे मासे जास्त असतात आणि तिथं मासेमारीचा व्यवसाय सुद्धा चालू शकतो. अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारची इकोसिस्टम सुद्धा अवेलेबल असणं अनिवार्य आहे. म्हणजे पाण्याची कमतरता हे सुद्धा काय रे, एक प्रकारचं आव्हान आहे. आणि सोबत ह्या सगळ्या गोष्टी पायाभूत सुविधा झाल्या, नंतर बघा काय म्हणतात निकृष्ट दर्जाचं मत्स्यबीज झालं, ह्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा येतो एवढं सगळं असून सुद्धा समजा सर्व गोष्टी जरी असल्या तरी हा मनुष्यबळाचा जो अभाव आहे हा सुद्धा याच्यातला एक मेन फॅक्टर असणार आहे. तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. त्याच्याशी निगडीत जे मुद्दे तुम्हाला आठवतात, फॉर एक्झाम्पल कौशल्यपूर्ण तंत्रज्ञ असणारे शेतकरी असतील, ओके, कामगार असतील, त्यांचा अभाव असेल, आरोग्य व्यावसायिक आणि मत्स्य प्रक्रिया करणारे कामगार यांच्यामध्ये या क्षेत्राशी निगडीत जे नॉलेज आहे ती त्याची कमतरता आहे, हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही लिहा. फक्त टायटलला तुमच्या हेडलाईन्सला हे मुद्दे असणं अनिवार्य आहे. कमी नफा, बघा मत्स्यपालनामध्ये फायदे जास्त आहेत, नफा जास्त आहे, बट तरी सुद्धा भारतातील मत्स्यपालन करणारा शेतकरी काय करतोय, नफा एवढा कमवत नाही जेवढा कमवला गेला पाहिजे. हा मुद्दा याच्यामध्ये अनिवार्य आहे. चलो बघूया एकंदरीत आपण काय पाहिले, कोणत्या समस्या आहेत ते पाहिलेत, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काही विकासाची धोरणं याच्यामध्ये लिहायची आहेत, की जसं की शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी काय करता येईल बाबा, GIS प्रणाली वापरता येईल का, ओके, डेटाबेस प्रणाली वापरता येऊ शकते का, हे मुद्दे तुम्ही याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. जसं की बघा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश भारतातील 2 स्टेट आहेत, इथं केलेली बघा पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्तेवरील विश्वासार्ह डेटा अभावामुळे खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीच्या विकासात अडथळा निर्माण झाल्याचं नमूद केलं गेलंय. हा सुद्धा मुद्दा तुम्ही याच्यामध्ये हायलाइट करू शकता. आणि याच्यावरती जर गव्हर्नमेंटनं वर्कआउट केलं, ओके, प्रॉपर डेटा वर्क, गुणवत्ताची विश्वासार्हता, बरं का, म्हणजे त्याला आपण उत्कृष्ट दर्जाचे मत्स्यबीज म्हणू शकतो, त्याची उपलब्धता जर झाली तर प्रोडक्शन जास्त होऊ शकतं. अशा ठराविक गोष्टींवरती गव्हर्नमेंटने जर फोकस केला तर भारतातील मत्स्य व्यवसाय जो आहे त्याच्या विकासाला काय होईल, चालना मिळू शकते. असे काही मुद्दे आहेत. फॉर एक्झाम्पल डेटा संकलन आणि विश्लेषण सुधारलं गेलं तर त्याच्यामध्ये अजून इम्पॅक्ट होऊ शकतो. कशा प्रकारे मत्स्य बिया यूज केल्या जातील उत्कृष्ट दर्जाच्या, त्याचा वापर शेतकऱ्यांनी कसा केला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापरलं गेलं पाहिजे, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करणे अनिवार्य आहे. बघा नियोजन आणि देखरेख, अद्ययावत माहिती, हे मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही टाका. बघा हे जे पारंपरिक नॉलेज तर महत्वाचं आहेच, पण त्याच्यासोबतच तुम्ही त्याला पूरक आणि कार्यक्षमता त्याची वाढवण्यासाठी बघा काही
तंत्रज्ञान वापरा, तंत्रज्ञान नवीन वापरायचं आहे, रोग नियंत्रण किंवा किडीसाठी त्याच्यावरती असेल, ओके, फीड आणि पोषणवरती काय अभ्यास करता येत असेल तर गव्हर्नमेंटने केला गेला पाहिजे, ओके, कमी प्रभावी उत्पादन प्रणालीमध्ये सुधारणा केली गेली पाहिजे. हे काही मुद्दे आहेत, हायलाइट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पुन्हा आर्थिक सहाय्य, कौशल्य वाढवा, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. बघा, वित्तीय संस्थांनी सुद्धा, ओके, काही वित्तीय संस्था असतील त्या वित्तीय संस्थांनी सुद्धा हे मत्स्यपालन क्षेत्रासाठी कर्ज प्रवाह मजबूत केला गेला पाहिजे. हे असे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये टाका, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुमचं उल्लेखनीय होऊ शकतं. बघा, अजून इतर मुद्दे सुद्धा आहेत, ते तुम्ही त्याच्यामध्ये रीड करायचे आहेत. एकंदरीत मत्स्यपालनाशी निगडीत काय घटक आहेत, कोणत्या समस्या आहेत, हे आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे. बघा, हा सुद्धा युपीएससीला प्रिव्हियस इयरला विचारलेला प्रश्न आहे. पुन्हा बघा, पर्यावरण दृष्ट्या जे झोन्स असतात, ओके, मत्स्यपालनासाठी ते कसे आहेत रे, नाजूक झोन म्हणून ओळखले जातात. कारण की तिथं जे ह्युमन क्रियाकलाप आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा काय होतं रे, माशांसाठी पूरक वातावरण तिथं राहत नाही. हे सुद्धा मुद्दा तिथं अनिवार्य आहे. की बरे, हा मुद्दा घेण्याचा उद्देश काय, तर हा मुद्दा आहे कशाचा, मानवी क्रियाकल्पांचा, ओके, त्याचं नियमन व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून इकोसिस्टीम, सागरी परिसंस्था किंवा सागरी इकोसिस्टीम व्यवस्थित राहील, माशांसाठी व्यवस्थित पोषक वातावरण डेव्हलप होईल आणि तिथं मासेमारी करणं व्यवस्थित, म्हणजे मासेमारी करणं योग्यरित्या आसान, म्हणजे यशस्वी होऊ शकते. हे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. बघा, एकंदरीत काय कन्क्लुजन मध्ये गेला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे जे मासेमारीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. हा मुद्दा तुम्ही हायलाइट करा. ह्या मुद्द्याला तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये जरी घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या कन्क्लुजन मध्ये जरी घेतलं तरी चालू शकतं. बघा, अन्नधान्याची सुरक्षा असेल, ओके, अन्नाची याच्यावरती सागरी परिसंस्थेवरती जी समुद्र किनाऱ्याच्या भागातील राहणारे जे लोक आहेत ते कोणत्या व्यवसायावर डिपेंड असतात, तर मत्स्य व्यवसायावरती डिपेंड असतात. बरं का, त्यासाठी बघा, अन्न असुरक्षिततेचं वातावरण असेल किंवा वाढती लोकसंख्या असेल आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही मत्स्यपालनाची शक्यता खूप मोठी आहे आणि हा व्यवसाय डेव्हलप होणं किंवा याच्या समस्या ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटनं सोडवणं खूप अनिवार्य आहे. या अशा प्रकारे तुम्ही लिहून तुमच्या प्रश्नाचं उत्तर एंड करू शकताय. बघा, इथं आजचा प्रश्न आपला संपतोय. बघा, आजचा प्रश्न तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या प्रश्न उत्तरांसाठी तुम्हाला काय करायचंय, ज्ञानदीप अकॅडमीचं YouTube चॅनल फॉलो करायचंय. थँक्यू सो मच.